हाय गाईज, आज बनवत आहोत आपण रताळ्याची भजी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. झटपट होणारी रेसिपी आहे. बेसन इथे आपण आधी घेऊया बेसन. किती चमचे घेतले आपण? 4 चमचे इथे बेसन घेतलेलं आपण आधी. त्यात आता चवीनुसार मीठ टाकूया. धणे पावडर घेतो थोडेसे जिरे पावडर घेतोय, थोडंसं तिखट घेतोय, टाकलं. थोडीशी आपण हळद घेतोय. त्यानंतर थोडंसं हिंग. आता आपण त्यात घेऊया थोडीशी कोथिंबीर. आता आपण घेऊया त्यात पाणी आणि एक जीव करून घेऊया आपण हे. सोडा घेऊया. आपण त्यात टाकतोय खायचा सोडा थोडासा. थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे. त्यात थोडंसं पाणी टाकूया आपण आणि एकत्र आता फेटून घेऊया त्याला. आता फेटून कापून घेऊया. इथे तर आपण काय कापून घ्यायचंय? इथे तर आपण रताळ खिसून घेतोय. खिसून नाही घ्यायचं म्हणजे त्याच्या घे. चल काय बोलतो त्याला, चपटे पाडून घेतोय. बघा आपलं हे सरकतोय. अशा प्रकारे आपल्याला त्याला चकत्या पाडून घ्यायच्यात. अशा आपण चकत्या पाडून घेतलेल्या आहेत. सगळेजण पाडायचे आपण. लागेल तसं काळं होतं ना मग ते. इथे आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे. त्यातलंच तेल आपण थोडंसं इथे घेऊया बेसनमध्ये. हे आपण आता माठाचे पानं आहेत. माठाच्या पाण्याची आधी करतोय. तुटगे आयत्या वेळेला हवं झालं तर काय. पानानं संध्याकाळ झाली आणि ती आकसली.
इथे ते आपण काढून घेऊया. आता आपण करतोय कढीपत्त्याची भजी. ती पण छान पानं फुगली. जर आपण काय आपला गॅस ना हे करतो, तेल तापलं आहे ना जास्त. कशी झाली बघ मस्त. पानं पण अशी फुललीत बघ पिठातली. अशी कुरकुरीत छान लागतील खायला ती. हो. आता आयत्या वेळेस काय करणार? आणि ते पुन्हा एकदा आता आपण गॅस पेटवून घेऊया. हे बघ कुरकुरीत झाली ही पानं त्याच्यातली. आता बरंच तेल तापलं ना, बंद केलं. आता आपण करतोय हे टाकून घेऊ, याच्यात काळे पडतील ना, रताळ्याच्या कापा याच्यात टाकूया. त्याच्या फोडी. अशी थोडे काळे नाही होणार. काय छान वास सुटला ना कढीपत्त्याच्या भजीचा. आणि म्हणजे कढीपत्ता त्यात हे होते ना, तळते तर मस्त वास सुटले. आता आपण टाकूया रताळ्याची. तळ आपला जरा वाकडा तिकडं होता ना, उपासाला आणलेलं राहिलं तर. ही पण टम्म फुगली बघ. तेल आपलं तापलेलं आहे ना, म्हणजे लगेचच्या लगेच टमटम फुगली आहे. बघा टमटमीत अशी फुगलेली आहे दोन्ही साईडून म्हणजे. आता भूक लागले त्यामुळे तोंडातून शब्द पण उलटे सुलटे येतात. आले आले खायला पाहिजे. बाकीची पण अशीच घेते तू. ही बघा कढीपत्ता माठाची आणि रताळ्याची भजी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.